नमस्कार, मी भारती पाटील. तर सिडकोची जी ड्राफ्ट लिस्ट लागलेली आहे तर त्या संदर्भात बऱ्याच जणांचे प्रश्न होते की ही जी ड्राफ्ट लिस्ट आहे ती मिक्स आहे की EWS LIG हे सगळ्या ज्या रजिस्ट्रेशन्स आहेत त्या एकत्रितरित्या येत आहेत, त्यामुळं आम्हाला टेंटेटिव्ह कल्पना येत नाही आहे. आणि फक्त काय आहे तर ज्याचा जो सर्च ऑप्शन आहे तिथं रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही ते काय करू शकत होता तर तुमची एंट्री पाहू शकत होता. पण जर का आपण त्या सर्च ऑप्शनमध्ये LIG असं टाईप केलं तर LIGचे टेंटेटिव्ह ज्या एंट्रीज आहेत तर त्या आपल्याला दिसत आहेत. आणि त्या एंट्रीजमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत की काही एंट्रीज कशा आहेत तर काही एंट्रीज या 31 तारखेपूर्वीच्या आहेत, 31 जानेवारी 2025 पूर्वीच्या आहेत. आणि काही एंट्रीज काय आहेत तर 31 जानेवारी 2025 नंतरच्या आहेत. सिडकोने जे लिहिलेले आहे वर वाचलं तर तुम्हाला कळेल की 31 तारखेला रात्री 11:30 वाजेपर्यंत ज्यांचे पैसे रिसीव झाले ॲटलिस्ट 1.5 लाख किंवा 2 लाख, तर त्या पद्धतीनं त्यांचं लिस्टला नाव आलेलं आहे ड्राफ्ट लिस्टमध्ये. आणि ज्यांचे 31 तारखेनंतर आलेले आहेत तर त्यांचे बघा 7 तारखेपर्यंतचे लोकांची नावं त्यामध्ये आलेली आहेत. खरं तर मी सांगितलं की मी स्वतः अप्रोच झालेले की माझं लिस्टमध्ये त्या दिवशी नाव मला एनरोल करता आलेलं नाही आहे, तर प्लीज मला चान्स द्या. म्हणजे डे वनपासून मी रिक्वेस्ट करते, व्हाया फोन करते, प्रत्यक्ष भेटून आले, तरीसुद्धा माझ्या लक्षात आलं की ते म्हणत आहेत की आता ती लिंक क्लोज झालेली आहे. पण ही 7 तारखेपर्यंतची नावं कुठून आलीत, काय आलीत हा प्रश्नच आहे. आणि तरी देखील मग बऱ्याच जणांची संभ्रमावस्था आहे, म्हणून मी म्हटलं की एखादा व्हिडिओ करावा. कारण की जर का आपण त्याला डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला, ही लिस्ट काय डाउनलोड होत नाही आहे. म्हणून म्हटलं की आपण हा एक छोटासा प्रयत्न करावा की जेणेकरून एक व्हिडिओ तरी बनेल. आणि तो व्हिडिओ डाउनलोड केला तर जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत ॲप्लिकेशन केलेले त्यांना तरी या लिंकचा उपयोग होईल. तर ही जी लिस्ट आहे त्याचा मी आता माझ्या मोबाईलमधनंच रेकॉर्डिंग करत आहे. तर आता जर का तुम्ही बघितलं तर हे तुम्ही नियम वाचलेच असतील. आता आपण फक्त लिस्टवर फोकस करूया. ही जी आहे मी LIGचं टेंटेटिव्ह बायफर्गेशन केलेलं आहे. तर प्रत्येक पानावर 10 एंट्रीज अशा पद्धतीनं आहेत बघा. आणि अशी किती पानं तुम्हाला दिसत आहेत तर 1167 पेजेस आहेत 10 एंट्रीची. तर एवढे ॲप्लिकेशन्स आलेले तसं आपण म्हणू शकतो. पण शेवटाला जर का तुम्ही पाहिलं तर शेवटी तुम्हाला दिसेल की काही EWSच्या एंट्रीजसुद्धा त्यामध्ये आहेत. त्या देखील कधीच्या आहेत तर 31 तारखेनंतर जी लोक एनरोल झालेली आहेत त्यांच्या एंट्रीज मला दिसलेल्या आहेत. तरी तुम्ही ते बघून घ्या, तेवढ्या एंट्रीजनं काय फरक पडणार नाही. तर अशा पद्धतीनं मी आता रेकॉर्डिंगला सुरुवात करते. हे पहिलं पान झालं. आता मी फक्त न बोलता काय करते, स्क्रोल करते. हे दुसरं पान आहे, तिसरं पान आहे. तुम्ही काय करू शकता, पॉज करून तुम्ही बघू शकता. आता इथं काय होईल तर तुम्हाला हा तुमचा नंबर लक्षात ठेवावा लागेल, कळलं. आणि मग तुम्ही व्हिडिओ पळवून तुमच्या नंबरापर्यंत येऊ शकता. अदरवाईज काय होईल, सर्च ऑप्शन इथं तुम्हाला व्हिडिओ असल्यामुळे टाकता येणार नाही. पण फक्त जर का तुम्हाला लिस्ट पाहिजे असेल कलेक्टिवली तर ती लिस्ट तुम्हाला ही डाउनलोड करून घेता येईल. एवढाच काय तो या लिस्टचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. आता एका हातात मोबाईल आणि एका हातात माऊस आणि क्लिकिंग, तर त्यामुळं काय होतं जरासा व्ह्यू प्लस मायनस होऊ शकतो. पण तुम्ही समजून घ्याल अशी मी अपेक्षा करते.
एक कलेक्टिव्हली लिस्ट राहावी आपल्याकडे डाउनलोडेड फॉर्ममध्ये, एवढाच काय तो यामागचा हेतू. तुम्ही व्ह्यू त्याचा ब्रॉड करूनही बघू शकता. हात काय होतं, हात भरून येतात ना मोबाईलला. तर हे जे नंबर आहेत तर हे नंबर जे शेवटचे आहेत, तर तो तुमचा नंबर तुम्ही लक्षात ठेवू शकता. तो तुम्ही सिडकोच्या साईटवरनं आयडेंटिफाय करू शकता. एकदा का नंबर आयडेंटिफाय झालं, बास झालं. त्या ठिकाणी तुम्ही पळवत नेऊ शकता व्हिडिओ. त्याला सायंटिफिक टर्ममध्ये स्क्रोल करणं म्हणतात, फॉरवर्ड करणं व्हिडिओ. तर व्हिडिओ फॉरवर्ड करून मग तुम्ही त्या पोझिशनला येऊ शकता, तुमचा जिथं नंबर आहे ते. तर ती पॉसिबिलिटी इथं होऊ शकते. हे एक माझ्या डोक्यात आलं की बाबा असं आपण करू शकतो, कारण की मीही डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला की आपल्याकडे एक इन्फॉर्मेशन असावी बाबा, की पहिल्या याला लिस्टला किती जणं LIGला होते, काही चान्स आहे का पुढं, जेवढे आहेत घरं LIGची त्याच्यापेक्षा ॲप्लिकेशन जास्त आली आहेत का, या गोष्टींची माहिती असावी. त्यामुळे म्हटलं कंपॅरेटिव्ह आपण जरा बघावं LIGचा काय स्टेटस आहे. त्याच पद्धतीनं EWS वाल्यांना सुद्धा कळू शकतं की काय प्रकार आहे. तर जेवढी घरं आहेत त्यापेक्षा ॲप्लिकेशन जास्त आलेत का. आता याचा एक लिस्टचा ड्रॉबॅक आहे की तिथं कोणत्या ठिकाणची ही एनरोलमेंट आहे ती आपल्याला दिसत नाही, आणि त्यामुळं आपण एक्झॅक्टली असं बिलकुल सांगू शकत नाही तर आपण बिलकुल सांगू शकत नाही की बाबा हेच वाशीचं आहे, हे खारघरचं आहे. तर त्या पद्धतीची मुभा काही यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. तर ही ओव्हरऑल एनरोलमेंट आहे की जी ही फर्स्ट रजिस्ट्रेशन झालं त्याच्या अंतर्गत हे काय आहे, तर ही ओव्हरऑल एनरोलमेंट आहे LIGसाठी. तर बघा आणखीन एक ऑप्शन आहे, तुम्ही पेज नंबर कितीवर आपली आहे एंट्री तेही लक्षात ठेवू शकता. त्यानिमित्तानं काहीतरी कंटेंट तरी मी करत आहे, त्याचंच एक समाधान. कारण की या लॉटरीकडे गेले 4 वर्ष आपण आतुरतेनं वाट पाहत होतो, पण ज्या किमती आल्या तर त्या जास्तच असल्यामुळं जरा भ्रमनिरास झाला की बजेट कोलमडलं सगळंच. तर तुम्ही पॉज करून करून बघू शकता. तर सिडकोचे आभार की त्यांनी ॲटलिस्ट ही लिस्ट तरी डिस्प्ले केलेली आहे, आणि त्यांच्याच लिस्टचा वापर करून मी हे सर्वसामान्यांची जी रिक्वेस्ट आहे की बऱ्याच ठिकाणी यूट्यूबवर त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे की आम्हाला ही लिस्ट डाउनलोड करता येत नाही आहे, किती LIGला किती आलेत हे कळत नाही आहे. तर अशा पद्धतीच्या क्वेरीज होत्या. तर म्हटलं चला आपल्याला काय प्रयत्न करता येतो आहे का बघूया, आणि त्यातनं मी LIG टाकल्यानंतर मला LIGचे हे बऱ्यापैकी सॉर्ट आऊट झालेले प्रकार दिसले.
आणि त्याचा खरंच आपल्याला उपयोग होऊ शकतो. तर तुम्ही तुमच्या परीनं ह्याचा उपयोग करून घ्या. आणि जर का खरंच माझे हे प्रयत्न आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी कंटेंट डेव्हलपमेंट गेले 4 वर्ष करत आहेत, पण अजूनही माझे जे सबस्क्रायबर आहेत ते 200च आहेत. आणि त्यामुळं जे चॅनल मॉनिटाईज वगैरे होणं, तर तो कन्सेप्ट का माझ्या लाईफमध्ये अजून काय आलेला नाही आहे. तर चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी काही कंडिशन्स असतात. 4000 तासांचा वॉच अवर, त्यानंतर 1000 मिनिमम सबस्क्रायबर्स, तेही लास्ट 5 इयरमधले. तर मग या कंडिशन्स फुलफिल काय झालेल्या नाही आहेत आज अखेर. तर सिडकोच्या निमित्तानं जरी झालं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. आणि ते जरी झालं नाही तर एक समाधान की आपण लोकांसाठी काहीतरी करू शकलो. आणि ही लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे. नुकताच मी एक कंटेंट डेव्हलपमेंटचा कोर्स केला. त्यामध्ये ॲडव्हान्स गोष्टी शिकवल्या, पण त्या आता करण्यासाठी इथं वेळ नाही आहे. त्याला खूप वेळ द्यावा लागेल, कारण की लिस्ट ही PDF फॉर्ममध्ये नाही आहे. पण ॲटलिस्ट काहीतरी बघा किती मोठी लिस्ट येते. आत्ताशी 194 एंट्रीज आहेत. आणि जरी मी भराभर स्क्रोल करू शकते, पण जेव्हा तुम्ही व्हिडिओ पॉज करायला जाल तर तेव्हा ती लेटर्स जराशी डिस्टर्ब झालेली दिसते. त्यामुळे म्हटलं थोडासा वेळ द्या, की तुम्ही पॉज जरी केलं तरी कंटेंट व्यवस्थित व्हिजिबल असेल. आता थोडासा पॉज घेतला, कारण की बोटं दुखायला लागली मोबाईल पकडून.
होप तुम्ही समजून घ्याल. आणि जे कोणी या गोष्टींमध्ये तज्ज्ञ असतील तर त्यांनी कृपया नावे ठेवू नयेत या प्रयत्नांना. वेळेअभावी जास्त खोलात जाऊन सुंदर सुंदर व्हिडिओ बनवणे आणि त्यावर वेळ वाया घालवणे सध्या तरी फिजिबल नाही आहे. कारण की उद्या लगेचच काय होणार आहे तर कदाचित लिस्ट लागणार आहे. तर असेही येतात प्रॉब्लेम्स. अँटीव्हायरस त्याचं सबस्क्रिप्शन वगैरे संपलं असेल तर अशा पद्धतीचे मेसेज येतात मध्ये आधी. तर माझा प्रयत्न आहे प्रामाणिक मी जरी यामध्ये सामील असते, रजिस्टर्ड झाले असते तरी भले पुढं काहीही हो, पण ही लिस्ट आपल्याकडं असणं हे मला महत्त्वाचं वाटलं असतं. की आपण ज्या प्रोसेस थ्रू घर मिळवलं आहे तो सगळा प्रोसेस आपल्याकडं एक आठवण म्हणून जतन असावं असं मला तर नक्कीच वाटलं असतं. आणि असेच माझ्यासारख्या भावना जर का कुणाच्या असतील तर त्यांच्यासाठी हा छोटासा प्रयत्न की त्यांचंही स्वप्नाचं घर मिळताना ज्या ज्या प्रोसेस थ्रू ते गेले, जी लिस्ट लागली, ज्यांच्याशी कम्पीट करून त्यांच्या नशिबी त्यांचं घर आलं, तर हे सगळं त्यांच्याकडं स्टोअर असावं ॲज अ मेमरी. म्हणून हा माझा एक छोटासा प्रयत्न. किती मोठा व्हिडिओ होईल बघा. 19 मिनटं झालेत हां. आणि आता किती आहे, 420 वर आहे म्हणजे 500. असू दे, एक आठवण म्हणून राहील तुमच्याकडे. आणि तुमचा नंबर जो आहे तो लक्षात करा आणि तिथं काय करा, स्क्रोल करा, डायरेक्ट त्या नंबरावर तुम्ही याल. जो सिरियल नंबर लिहिला आहे ना, कारण की इथं तर ॲप्लिकेशन नंबरनुसार तुम्हाला आयडेंटिफाय करता येणार नाही, सर्च करता येणार नाही. डायरेक्ट इथं तुम्हाला सिरियल नंबर लक्षात ठेवायचा आणि तिथं स्क्रोल करायचं, किंवा पेज नंबर कोणत्या पेजवर. या 2 गोष्टींनी तुम्ही तुमच्या त्या पानापर्यंत लगेचच पोहोचू शकता आणि इतरांचा डेटा तुमच्या रेफरन्सला राहू शकतो.
काय करणार भारतामध्ये अशा पद्धतीचा जुगाड हा सर्वसामान्याच्या जीवनाचा भाग आहे. The things are simple, but we are unnecessarily making it complicated. ही जर का लिस्ट डाउनलोडेड फॉर्ममध्ये असती, जसं पॉम्पलेट किंवा ते ब्रॉशर होतं डाउनलोडेबल फॉर्ममध्ये होतं, त्याच पद्धतीनं लिस्टही असती तर लोकांनी लगेचच राईट क्लिक करून डाउनलोड केली असती, पण नाही आहे तसं. आणि आधी तर मला वाटतं नुसता रजिस्ट्रेशन नंबरच यायचा सर्च युअर रजिस्ट्रेशन. ते LIG वगैरे टाकलं तरी बाय फॉरगेट होतं. हेही महत्त्वाचं की ॲटलिस्ट तेवढं तरी आपण ॲनालिसिस करू शकतो. कोणीतरी असं पॉज हे क्लिक करायला असतं तर अतिशय झालं असतं सुंदर, पण क्लिक करायला कोणी नसल्यामुळं माझं दोन्ही हातांनी सुरू आहे. एका हाताने मोबाईल पकडणं आणि दुसऱ्या हातानं क्लिक करणं, त्यामुळं मग ती स्क्रीन कशी होते तर व्यवस्थित ॲडजस्ट होत नाही. आणि आपण काय डावरे नाही आहे की जेणेकरून डाव्या हाताने करावं. व्हिडिओ एडिटिंगचं एवढं नॉलेजही नाही आहे. प्लस मायनस झालं तर एडिट करून टाकावं, त्यामुळे सुरू आहे. तुम्ही समजून घ्याल. जसे आकडे पुढं पळतील तसं तसं मला फायनल रेषेपर्यंत पोहोचल्याचा आनंद मिळत आहे. 649ला आलेले आहे लिस्ट. आता मी जी 158 नंतरची जी लिस्ट आहे जवळपास, आता माझ्या लक्षात नाही राहिलेलं, तर त्यानंतरची लिस्ट आहे 31 तारखेनंतरची. त्यामुळे मी काय करते, हा व्हिडिओ फक्त LIGसाठी, टेंटेटिव्ह LIGसाठी जो आहे तर तो करते, की जेणेकरून फक्त LIGचे की जे 31 जानेवारी 2025ला रात्री 11:30पर्यंत सिडकोकडे ज्यांचे पैसे गेलेले आहेत तर त्या कॅन्डिडेट्सची ही लिस्ट आहे. बघा, जर का या ठिकाणी
ॲडजस्ट झाला असता कॅमेरा तर आणखीन सुंदर आला असता, पण हात आणि लॅपटॉपमधलं जे अंतर आहे ते ॲडजस्ट व्हायला मग थोडंसं व्ह्यू हे होतं. आणि परत एकदा मी एक रिक्वेस्ट करते की कुणाला जरी या लिस्टचा काही फायदा झाला किंवा उपयुक्त वाटली तर कृपया त्यांनी माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आता यामध्ये माझ्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेले व्हिडिओज आहेत, पण आपण प्लेलिस्ट ॲड करू शकतो. हा देखील एक एज्युकेशनल कंटेंटच झाला. तर सर्वसामान्यांसाठी तयार केलेला हा कंटेंट झाला आणि त्यामुळे मी प्लेलिस्टमध्ये सिडको लॉटरी 2025 असं नमूद करेन आणि त्यामध्ये हा व्हिडिओ नंतर टाकेन. सध्या तरी तो वरच फ्लोट होईल. त्यामुळे कृपया तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला 1000चं जे सबस्क्रिप्शनचं लिमिट आहे तर त्यापर्यंत पोहोचवायला मदत करा. आणि वॉच अवर्स जर का वाढले तर वेल अँड गुड. वॉच अवर्स 4000 तास लागतात की तुमचे जे अपलोड केलेले व्हिडिओज आहेत ते मिनिमम 4000 तास तरी पाहिले गेले पाहिजेत लोकांकडून. आणि तेही प्रिव्हियस इयरमधलं, आता म्हणजे 4 वर्षापूर्वीचे व्हिडिओज. तर त्याचं ते यूट्यूब लक्षात घेत नाही. तर यूट्यूब काय लक्षात घेतं तर मागील वर्षामध्ये जो व्हिडिओ किंवा काय कंटेंट मी अपलोड केला तर त्याला तेवढा व्ह्यू आलेला आहे का, त्याचे तेवढे सबस्क्रायबर झालेले आहेत का. सबस्क्रायबर इन जनरल 1000 धरतील, पण जे वॉच अवर्स आहेत ते मागील वर्षभरातले पाहिजे असं त्यांचा नियम आहे वाटतं. तर मी काय एवढं खोलात शिरलेले नाही आहेत आणि त्या गोष्टी पाहिलेल्या नाही आहेत. कारण की करोनामध्ये विद्यार्थ्यांना जे ऑफलाईन टीचिंगच्या ऐवजी ऑनलाईन टीचिंग सुरू होतं त्यावेळेस प्रयत्न म्हणून मी ते व्हिडिओज केलेले. तर तुमच्याही घरातले कोणी सायन्सचे विद्यार्थी असतील, इंजिनिअरिंग फर्स्ट इयरचे असतील, डिप्लोमा फर्स्ट इयरचे असतील, MSCचे विद्यार्थी असतील की ज्यांचा सायन्स विषय आहे आणि त्यातल्या त्यातही फिजिक्स, तर त्यांच्यासाठी हे व्हिडिओ लेक्चर्स त्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतील. तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा कंटेंट पोहोचवा. तर त्यांचं कन्सिडरेशन झालेलं नाही आहे, त्यांनी निराश होता कामा नये. ऑलवेज लाईट अ कॅन्डल ऑफ होप इन युअर माइंड. तर सिडको आपल्यालाही चान्स देईल अशी आशा करूया. प्रत्येकाचं परवडणाऱ्या घराचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मिडल क्लास व्यक्तीला एक सुखी समाधानी आयुष्य लाभावं हीच अपेक्षा. आपल्याला जे अगणित प्रश्न पडतात ते पॉलिसी मेकर्सना का पडत नाही, हाही प्रश्न उद्भवतो. बत्तीस मिनिटं झालेली आहेत. खूप एंट्रीज आहेत त्यामुळं. आणि मी सांगितलं की मी का भराभर करत नाही आहे, तर मी काल करून पाहिलं तर जर का खूप फास्ट फॉरवर्डमध्ये केलं तर काही जी पेजेस आहेत तर ती व्यवस्थित तुम्हाला वाचता येणार नाहीत. मग तसा प्रकार होऊ नये म्हणून म्हटलं थोडासा वेळ देऊया काय. आणि एकदा का हा व्हिडिओ डाउनलोड केला की तो लाईफ लॉंग झाला. कितीतरी मूवीज आपण करतच असतो ना डाउनलोड वगैरे. मी तरी करत नाही. मूवी पाहायलासुद्धा आजकाल वेळ नसतो. ऑनलाईन कधीतरी थोडंसं पाहिलं जातं. तर एवढं सिस्टमॅटिक केलेलं आहे. बाजूला मोकळी जागा आहे. त्या मोकळ्या जागेमध्ये जर का तो टाईप टाकला असता की बाबा हे लोकेशन कुठल्याचं आहे तर तेही बसलं असतं या शीटवर इझिली. सगळ्याच शंका कुशंका सगळ्यांचं निरसन झालं असतं. पण माईट बी त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम्स असतील हायर लेवलवरचे की जे सर्वसामान्यांना कळण्याच्या पलीकडचे असतील. त्यासाठी त्यांनी तो भाग मोकळा सोडलेला आहे आणि ती इन्फॉर्मेशन हाईड केलेली आहे. आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी फक्त ते जे शेवटच्या एंट्रीज आहेत 31 तारखेपर्यंतच्या, बघा 31चं पान सुरू झालेलं आहे, तर 31 तारखेपर्यंतच्याच एंट्रीज घेते. 31 तारखेनंतर जो स्लॉट आहे तर तो मी यात काय मेन्शन करत नाही. तो मी स्पेशली वेगळ्या व्हिडिओमध्ये तर त्याचाच मी पहिल्यांदा व्हिडिओ टाकणार आहे की ज्यांचं कन्सिडरेशन झालेलं नाही. कारण की त्यांनी विनाकारण आशेवर बसण्यात काही पॉईंट नाही आहे की पैसे भरलेत आणि हे. तर बघा आपण शेवटच्या पानावर आलो. म्हणजे काय आहे तर हे पान नंबर 153. समजा मी 153ला टाकलं तर हे 154 येतं आहे. हां, म्हणजे पेज नंबर 153वर बघा, पेज नंबर 153 आहे आणि पेज नंबर 154 आहे. 56, 57, 58, 59, 60, 61. आता ही जी पुढची लिस्ट आहे तुमच्या लक्षात येईल की आता समजा करतेच आता 62पर्यंत आली. 63, 64, 65, 66,
67. तुमच्या लक्षात येईल की समजा मी 62ला आले तर हे जे आहे ही लिस्ट कुठून सुरू झाली तर 52 पेजपासून बघा. तर हे जे 51 50चं तर हे म्हणजे तर 1152 बघा. आता 1152वर मी क्लिक केलं तर हे पान येतं आहे. 53वर क्लिक केलं तर पुढचं पान जातं. म्हणजे 1152 पानं जी आहेत तर ती आपल्याला LIGची घरं दाखवतात. तर LIGची एनरोलमेंट दाखवते. त्यात पण पहिली 7 1 2 3 4 5 6 7 पहिली 7. तर हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. म्हणजे 1151 गुणिले 10 आणि शेवटच्या पानावरची ही 7 एवढी जर का ॲड तुम्ही केलीत तर ते तुम्हाला एनरोलमेंट दिसते LIGची. आणि मग तुम्ही काय करायचं तर टोटल जी घरं आहेत वेगवेगळ्या ठिकाणची LIGची ती मोजा. आणि ती मोजल्यानंतर ही घरं किती आणि ती किती, घरं किती आणि एंट्रीज किती याचा ताळमेळ तुम्ही बघू शकता. लक्षात आलं. तर हे किती आहेत 1152 पानं आहेत. आता 52व्या पानावर फक्त 7च एंट्री आहेत. म्हणजे 1151 पानांवर 10च्या एंट्रीज आहेत. गुणिले 10 केले प्लस काय करायचं ही 7. तर अशा पद्धतीनं LIGच्या टोटल एंट्रीज आलेल्या आहेत. आणि घरे जर का तुम्ही बघितलं तर टोटल मी घरे मोजली तर ती 8580. तर 8580 ही कुठली घरं आहेत तर ही 8580 ही LIG A LIG B दोन्ही ठिकाणची धरून तळोजा 37 आणि हे जे खारघरचं आहे 2 BHK तर ते धरून आहे 97.20 लाखाचं. तर त्या एंट्रीज धरून आहेत. मग टोटल एंट्रीज बघा तर 8580 टेंटेटिव्ह. तर मी असं स्पेसिफिकली परत चेक करून काढलेलं नाही तर वन टाईमच मी कॅल्क्युलेशन केलेलं. त्यामध्ये टोटल घरं आहेत LIGसाठीची LIG A B पकडून 8580. आणि जर का फॉर्म्स आले तर तुम्ही बघा तर 1151 गुणिले 10 अधिक 7. तर एवढ्या LIGच्या एंट्रीज इथं 31/1/25 पर्यंतच्या दिसत आहेत इलिजिबल कॅन्डिडेट्सच्या. आणि त्याच्या पुढच्या ज्या आहेत त्या इनइलिजिबल त्यांनी कॅटेगरी दिलेली आहे. त्यांना कदाचित पुढं काय करतात त्यांचं ती काय कल्पना नाही आहे मला. आणि त्यांचा मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. आणि यामध्ये तुम्हाला फास्ट फॉरवर्डला पुढच्या एंट्रीज पण जराशा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. थँक्यू व्हेरी मच. तरीही आता 39 मिनिटाचा झाला आहे तर यामध्येच मी ते कव्हर पण करून टाकते परत थोडा वेळ. तेवढ्यानं काय फरक पडणार आहे मला. आणि तुम्हालाही इतकं सोसाय थोडंसं सोसायला काय आहे होय की नाही. तर मध्यमवर्गीय आपण खूप सोशिक असतो. झाल्या बघा एंट्रीज. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ मी करण्याचा प्रयत्न केला आहे. होप तुम्हाला या व्हिडिओचा उपयोग होईल. थँक्यू व्हेरी मच.